पाणी हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आणि ते कमी गेलं तरीही त्रास होऊ शकतो आणि जास्त गेलं तरीही त्रास होऊ शकतो. साधारणपणे पाहिलं तर 1.5 लिटर ते साधारण 3 लिटर पाण्यापर्यंतची आवश्यकता लोकांमध्ये असते. आता हे ठरवायचं कसं? तर ज्या लोकांची पित्ताची प्रकृती आहे, ज्यांना घाम खूप प्रमाणात येतो, अशा लोकांना नॅचरली पाणी जास्त प्रमाणात लागतं किंवा उन्हामध्ये खूप काम करतात ते, तर त्यांना पाण्याची आवश्यकता जास्त असते. जी लोक कफाची असतील किंवा जे लोक एसीमध्येच काम करतात आहे, ज्यांना सतत उन्हामध्ये जावं लागत नाही किंवा घाम खूप कमी प्रमाणात येतो, त्यांना पाण्याची आवश्यकता कमी असते. आता हे ठरवायचं कसं? तर ठरवण्याकरता निसर्गाने एक आपल्याला खूप सोपा मार्ग दिलेला आहे, आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला दिलेली आहे तहान, म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरात कमी झालं की तहान लागते आणि मग पाणी प्यायला किती तहान भागते की नाही. तसंच आपल्या शरीराचा तो कंट्रोल मेकॅनिझम आहे. त्यामुळे उगीचच तहान नाही लागली आहे तरीही मोबाईलवरती सतत तुम्ही जर का पाणी पिण्याचे तुम्ही अलार्म्स लावून ठेवले आणि खूप पाणी प्यायला तरीही शरीराचं मेटाबॉलिझम चुकतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला लक्षात कसं येणार आहे की आपण करेक्ट पाणी पितो आहोत? एक तर आपल्याला कुठे शरीरात कोरडेपणा नाही जाणवायला पाहिजे. आपण जेव्हाही लघवीला जातो तेव्हा लघवी फार पिवळी किंवा ते होताना जळजळ वगैरे होत नाहीये ना, ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पाण्यापेक्षा थोडासा पिवळसर कलर जर का लघवीचा असला तर याचा अर्थ आहे तुम्ही पाणी व्यवस्थित प्रमाणात पिता आहात आणि कुठल्याही प्रकारे तुमच्या कशामध्ये कोरडेपणा वगैरे राहत नाहीये ना, हे सुद्धा आपल्याला समजतं. त्यामुळे पाण्याचं योग्य प्रमाण जे आहे ते शरीरात जाणं खूप आवश्यक आहे आणि इव्हन सीझन्स प्रमाणे सुद्धा हे बदलतं. म्हणजे आता तुम्ही ठरवलं की मी बाबा 2 लिटर पाणी रोज पिणारच, तर पावसाळ्यात तुम्हाला 2 लिटर पाणी जर का तुम्ही प्यायलात नेहमीप्रमाणे आणि फार वेळा लघवीला जावं लागलं तर त्याचाही शरीरावरती दुष्परिणाम होत असतो. कारण की लघवीला जाण्याचं सुद्धा प्रमाण जे आहे ते दिवसभरामध्ये साधारण 5 ते 6 वेळाच असलं पाहिजे आणि रात्रीचं लघवीला जाण्याची गरज बिलकुल पडली नाही पाहिजे. रात्रीचं लघवीला कोणाला जावं लागू शकतं? जे फारच प्रमाणात पाणी पितंय किंवा ज्याचं आपण म्हणूया की एज जी आहे ती साधारण 60-65च्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे पाण्यासारखं जे अमृत आहे त्याचंही प्रमाण ठेवावं लागतं, म्हणजे त्याच्याने आपलं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित टिकायला मदत मिळते.